श्री स्वामी समर्थ. अहंकारी श्रीमंताला मिळालेला श्री स्वामी समर्थांचा धडा. महाराष्ट्रातील एका समृद्ध गावात माधवराव नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर जमीन, मोठा वाडा, सोन्या चांदीचे दागिने, अनेक दुकाने आणि नोकर चाकरी रेलचेल होती. गावातील लोक त्याला श्रीमंत म्हणून ओळखत, पण त्याच्या संपत्तीपेक्षा त्याचा अहंकार जास्त मोठा होता. माधवरावाला वाटायचे की पैसा म्हणजे सर्व. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या समोर जग नतमस्तक होतो, असे तो नेहमी म्हणायचा. गरीब लोकांना तो तुच्छ लेखायचा. कुणी मदत मागायला आले तर त्यांना अपमानित करून हाकलून द्यायचा. मंदिरातही तो फक्त लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून मोठमोठ्याने देणग्या द्यायचा. त्याच्या मनात खरी भक्ती नव्हती. त्याच्या गावात गोविंद नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण श्री स्वामी समर्थांवर अखंड विश्वास होता. रोज सकाळी तो स्वामींचे नामस्मरण करून मगच कामाला जायचा. लोक त्याच्या शांत स्वभावाने आणि प्रामाणिकपणाने कौतुक करायचे. एके दिवशी गावात बातमी पसरली की श्री स्वामी समर्थ गावाजवळील एका वडाच्या झाडाखाली काही काळ मुक्काम करणार आहे. हजारो भक्त दर्शनासाठी येऊ लागले. गोविंदाने आनंदाने फुले आणि नारळे घेतली, तर माधवरावाने विचार केला, सगळे जात आहेत म्हणून मीही जाऊन स्वामींचा मोठा दर्शन केले की माझी वाहवा होईल. दुसऱ्या दिवशी माधवराव अनेक नोकरांसह महागडे कपडे घालून आणि मोठा पैशाची पेटी घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. त्याच्या सोबत गावातील काही प्रतिष्ठित लोक होते. त्याला खात्री होती की स्वामी त्याचा सर्वात मोठा सन्मान करेल. स्वामी शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात करुणा होती. भक्त एकामागून एक नमस्कार करत होते. गोविंदाने सध्या मनातील स्वामींच्या चरणी माथा ठेवला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, प्रेमाने आशीर्वाद दिले. थोड्याच वेळात माधवराव पुढे आला. त्याने गर्वाने पैशाची पेटी स्वामींसमोर ठेवली आणि म्हणाला, स्वामी, ही माझ्याकडून मोठी भेट आहे. माझ्यासारखा दानशूर माणूस या परिसरात दुसरा नाही. स्वामी शांत राहिले. त्यांनी त्या पेटीकडे एकदाही पाहिले नाही.
उलट त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदाला जवळ बोलावले आणि त्याच्याशी प्रेमाने संवाद साधले. हे पाहून माधवरावाचा अहंकार दुखला. तो मनातच म्हणाला, इतकी मोठी दक्षिणा दिली तरी माझ्याकडे लक्ष नाही. हा कसला संत? स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, अरे, पेटी भरलेली आहे पैशाने, पण मन रिकामे आहे प्रेमाने. हे शब्द ऐकताच लोक शांत झाले. माधवरावाला राग आला. तो म्हणाला, स्वामी, पैसा नसता तर हे जग चालले नसते का? पैशामुळे लोक सुखी राहतात. स्वामी शांतपणे म्हणाले, पैसा घर बांधतो पण कुटुंब नाही. पैसा औषध आणतो पण आरोग्य नाही. पैसा अन्न विकत घेतो पण भूक नाही. पैसा माणसे विकत घेतो पण प्रेम नाही. माधवरावाला हे शब्द पटले नाही. तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी त्याच्या व्यापारात अचानक मोठा नुकसान झाला. दुसऱ्या शहरातून येणारा माल नदीच्या पुरात वाहून गेला. त्याच्या गोदामातून आग लागली. अनेक व्यापाऱ्याचे पैसे परत मागितले. कर्ज वाढला गेला. त्याच काळात त्याचा एकुलता एक मुलगा गंभीर आजारी पडला. देशभरातील औषधे आणि डॉक्टरे बोलवली पण प्राकृतिक सुधार नव्हती. माधवरावाला प्रथमच सहाय झाली. ज्याने संपूर्ण त्याची स्तुती केली होती तेच लोक आता दूर राहू लागले. काही नातेवाईकांनी साथ सोडली. पैसा नसूनही मनाला शांती नव्हती. एका रात्री तो रडत बसला असताना त्याच्या वृद्धाईने सांगितले, बाळा, संकटात पैसा नाही, श्रद्धा कामाला येते. स्वामींच्या चरणी जा, पण यावेळी अहंकार घेऊन जाऊ नकोस. दुसऱ्या दिवशी माधवराव साधे कपडे घालून एकटा स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. यावेळी त्याच्या हातात पैशाची पेटी नव्हती. डोळ्यात अश्रू होते. स्वामी त्याला पाहतच म्हणाले, आलास आता, पेटी नाही पण पश्चाताप घेऊन आलास. माधवराव स्वामींच्या चरणी कोसळला. तो रडत म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. मला माझ्या संपत्तीचा गर्व झाला होता. मी गरिबांचा अपमान केला. मला
वाटले पैसा म्हणजे देव, पण आज समजले की सर्व काही क्षणभरून आहे. स्वामीने त्याला उभे केले आणि म्हणाले, चूक मान्य करणारा माणूस मोठा असतो, पण कृती दिला पाहिजे. मी काय करू स्वामी? माधवरावाने विचारले. स्वामी म्हणाले, भुकेलेला अन्न दे, दुःखी माणसाला आधार दे, गरीब माणूस मन दे आणि प्रत्येक कामात ईश्वराला आठवण कर. त्या दिवसापासून माधवराव संपूर्णपणे बदलला. त्याने गावातील गरिबांसाठी अन्नछत्र सुरू केली, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, विहिरी बांधल्या, आजारी लोकांना उपचारासाठी निधी दिले. पण यावेळी कुठेही स्वतःचे नाव लेखले नाही. गोविंदही त्याच्या सहभागी झाला. दोघांमध्ये खरी मैत्री निर्माण झाली. गावातील लोक म्हणू लागले, पूर्वी श्रीमंत होता पैशाने, आता श्रीमंत झाला मनाने. काही महिन्यांनी माधवरावाचा मुलगा पूर्णपणे बरा झाला. व्यापारही हळूहळू पुन्हा उभा राहिला. पण आता त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, तर नम्रता होती. एक दिवशी तो पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, आता तुझ्या घरात संपत्ती आहे, पण मनात नम्रताही आहे. हाच खरा खजिना. माधवरावाने हात जोडून उत्तर दिले, स्वामी, तुम्ही माझ्याकडून पैसा घेतला नाही, पण माझा अहंकार मात्र हिरावून घेतला. तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे.